पाहुयात पुढची बातमी। कल्याणमधील अर्णव खैरे नावाच्या मराठी तरुणानं मारहाण झाल्यानंतर आत्महत्या केली होती। या दुर्दैवी घटनेवरून आता राजकारण सुरू झालंय। समाजात भाषावाद, प्रांतवादाच्या आधारावर राजकारण केले जात असल्याचा आरोप करत भाजपनं ठाकरेंच्या विरोधात आज मुंबईत सद्बुद्धी द्या हे आंदोलन पुकारलं। बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळावर अभिवादन करत भाजपच्या नेत्यांनी हे आंदोलन केलेलं आहे। दरम्यान भाजपच्या या आंदोलनावर संदीप देशपांडेंनी टीका केली। मुलाच्या दुर्दैवी मृत्यूवरून भाजप राजकारण करते अशी टीका संदीप देशपांडेंनी केली आहे। अद्याप आरोपींना अटक करण्यात आलेली नाहीये, कुणाचं नाव समोर आलं नाही, मग भाजपला आंदोलन करण्याची घाई का असा सवालही त्यांनी विचारला आहे। कुठेतरी भाषा, प्रांत याच्या आधारावरती समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचं राजकारण काही राजकीय व्यक्ती आणि काही राजकीय पक्ष करत आहेत। स्वतःचं संपलेलं राजकारण पुन्हा एकदा जिवंत करण्याकरता प्रक्षोभक अशा प्रकारची विधानं करत आहेत। लोकांची माथी भडकवण्याचा एक केविलवाणा प्रयत्न ते करत आहेत आणि याचाच एक परिणाम असा झालेला आहे की रेल्वेमध्ये अशा प्रकारची घटना होऊन मराठी तरुणाला आपला जीव गमवावा लागलेला आहे। या अशा प्रकारचं राजकारण करणारे राजकीय पक्ष व राजकीय व्यक्ती यांना सद्बुद्धी मिळावी अशी आमची प्रार्थना आहे। आज ज्या मुलाचा मृत्यू झाला त्याचे वडील समजा एखादी गोष्ट सांगतायत, कदाचित माहीत खरी असेल खोटी असेल माहीत नाही मला, पण आज पोलिसांनी समोरच्या मुलांना पकडला का, ज्यांच्याबरोबर वाद झाला त्यांची चौकशी झाली का, काय नेमकी घटना घडली आहे याच्या निष्कर्षापर्यंत पोलीस तपास पोचलाय का, त्याच्या आधी एवढी राजकारण करण्याची कसली घाई आहे? कसल्या पोळ्या भाज्याच्या राजकारणाच्या कोणाच्या तरी दुर्दैवी मृत्यूनंतर तुम्हाला हा सुसंस्कृतपणा आणि हा नीचपणा अटलजींनी शिकवला का तुम्हाला? ज्या भारतीय जनता पक्षाचे एवढे सुसंस्कृत नेते होते त्या भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते नेते जर इतक्या नीच पद्धतीचं राजकारण करत असतील तर त्यांच्या या नीच राजकारणाला सुबुद्धी द्यावी हीच आमच्या अटलजींकडे प्रार्थना आहे।